नमस्कार, प्रियंकाज किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सर्वांच्या आवडीचा चॉकलेट केक करून दाखवणार आहे। अतिशय चविष्ट आणि स्पॉन्जी असा केक तयार होणार आहे। तर वाढदिवसाच्या किंवा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी तुम्ही अशा प्रकारचा केक नक्की करून पहा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चॉकलेट केक बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे, पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे, 3 चमचे मी इथे कोको पावडर घेतलेला आहे, पाऊण वाटी तेल आहे। तर प्रथम मी एका मोठ्या बाउलमध्ये साखर ओतून घेते, त्यानंतर मी तेल घेतलेले तेही ओतून घेते आणि मी याच्यामधलं अर्धा वाटी दूध ओतून घेते। अर्धा वाटी दूध मी शिल्लक ठेवते आणि हे सर्व मी एकजीव करून घेते। तर या मिश्रणामध्ये मी मैद्याचं पीठ ओतून घेते। मी पीठ चाळून घेतलेलं आहे आणि इथं कोको पावडर जी घेतली होती ती सुद्धा मी चाळून घेते। चाळल्यामुळे ती पूर्णपणे मोकळी होणार, त्याच्यामध्ये ज्या गाठी असतात त्या मोकळ्या होणार। आता मी पुन्हा हे सर्व मिश्रण एकजीव करून घेते। आता जे मी दूध शिल्लक ठेवलं होतं अर्धा वाटी, ते याच्यामध्ये मी थोडं थोडं ओतून घेते। हे बघा, सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे। एवढं मिश्रण तयार करायचं, जास्त घट्ट पण आहे जास्त पातळ पण नाही। आता याच्यामध्ये मी 1 चमचा व्हॅनिला टाकून घेते आणि थोडेसे मी बदाम सुद्धा टाकून घेते। आता हे सर्व मी मिक्स करून घेते। आता हे सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे। हे 2 मिनिटांसाठी मी थोडं बाजूला करून ठेवते। इथे केक टिनला मी आता तेल लावून घेते, सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आणि इथं माझ्याजवळ एक साधा पेपर आहे, तो या केक टिन मध्ये मी टाकून घेते। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो टाकू शकता। आता याच्यामध्ये मी 1 चमचा बेकिंग पावडर टाकून घेते आणि अगदी पाव चमचा मी बेकिंग सोडा टाकून घेते। आता हे मी सर्व मिक्स करून घेते। एकाच दिशेने हे मी फेटून घेतलेलं आहे। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर पूर्णपणे आता मिक्स झालेली आहे। आता केक टिनला मी जे तेल लावून घेतलं होतं त्याच्यामध्ये हे मी मिश्रण ओतून घेते। केक टिनमध्ये मी सर्व मिश्रण ओतून घेतलेलं आहे। थोडंसं आपण याला टॅप मारून घेऊया, म्हणजे याच्यामधली जी हवा आहे ती निघून जाते आणि मी जे शिल्लक ठेवलेले बदाम होते ते वरती पसरून घेते। इथे मी कढई प्रीहीट करत ठेवलेली आहे। आता हा केक टिन मी याच्यामध्ये ठेवून घेते आणि जवळजवळ 40 ते 45 मिनिटं आपण याला बेक करून घेऊया। मी लगेच झाकण ठेवून घेते। 45 मिनिटं झालेले आहेत। आता आपण केक चेक करूया। छानपैकी केक तयार झालेला आहे। सुरीने किंवा टूथपिकने असा आपण केक चेक करायचा आहे। बघा, एकदम टूथपिक क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला केक तयार आहे। आता मी गॅस बंद करते। केक थंड झाल्यावरती आपण तो कापून घेऊया। केक एकदम थंड झालेला आहे। आता तो मी काढून घेते। हे बघा, छानपैकी केक तयार झालेला आहे। आपण आता हा पेपर काढून टाकूया।
एकदम स्पॉन्जी केक तयार झालेला आहे। तुम्ही पण याच पद्धतीने चॉकलेट केक तयार करा आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करा। एकदम मोजक्या साहित्यामध्ये मी तुम्हाला हा केक तयार करून दाखवलेला आहे। तर मी बनवलेला हा चॉकलेट केक तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।